वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 13, AC Circuits, Part 3. Now next point is AC voltage applied to a capacitor. ऑलरेडी आपण AC व्होल्टेज रेजिस्टन्सला इंडक्टन्सला अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेज याचा फेज डिफरन्स आपण स्टडी केलेला आहे. आता नेक्स्ट आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस आपण जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेजमध्ये काय डिफरन्स आहे आपण आता इथं पाहायचं आहे. नाऊ कन्सिडर दिस इज कॅपॅसिटर कनेक्टेड टू AC and corresponding this is enemy. Here this is the capacitor and this is the construction of this capacitor. This is dielectric medium is placed in between these two parallel plates. This is parallel plate capacitor. These are the two parallel plates, and in between these two parallel plates this is the dielectric medium is filled. And in inductor resist change in current. हा इंडक्टर जे हा करंटला अपोज करतो. कॅपॅसिटर जे रेजिस्ट चेंज इन व्होल्टेज, तर हा व्होल्टेजला अपोज करतो. कॅपॅसिटर हा कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे. आपण DC जर आपण इथं कॅपॅसिटरला अप्लाय केल्यानंतर DC आपण जर हे की ऑन केली तर यातून करंट फ्लोईंग स्टार्ट होईल. हे व्होल्टेज आपण अप्लाय केले तर V हा करंट हा कॅपॅसिटर सिम्बॉल आहे पॅरल प्लेटचा. ह्याला व्होल्टेज आपण की ऑन केल्यानंतर व्होल्टेज स्टार्ट होईल, आणखी करंट फ्लो स्टार्ट होईल. करंट फ्लो स्टार्ट झाल्यानंतर हा कॅपॅसिटर चार्जिंग स्टार्ट होते, तर चार्जिंग दिसते वा प्रोसेस. आणखीन हा कॅपॅसिटर थोडं चार्जिंग होईल आणि लास्टली फुल्ली चार्ज होईल. आणखीन फुल्ली चार्ज झाल्यानंतर हे चार्जिंग प्रोसेस स्टॉप होते. व्होल्टेज जे आहे Q/C ज्या अक्रॉस डेव्हलप झालेला व्होल्टेज आहे कॅपॅसिटरचा हा चार्जिंग होते. कॅपॅसिटर चार्जिंग होतो. कॅपॅसिटर फुल्ली चार्जिंग झाल्यानंतर त्यानंतर हा चार्जिंग प्रोसेस स्टॉप होते. Let us consider a capacitor with capacitance C connected to an AC source with an EMF having instantaneous value E equal to E0 sin of omega t. आता हा C हा कॅपॅसिटर आहे, पॅरल प्लेट कॅपॅसिटर. ह्याला आपण AC व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. EMF तो E equal to E0 sin of omega t इतका आहे, instantaneous value. Suppose Q is the charge on the capacitor at any given instant t. आता हे AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर ह्याच्यावरती ॲट एनी इन्स्टंट आपण जर Q चार्ज कन्सिडर केला तर चार्जिंग प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर हा कॅपॅसिटर जे आहे द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट ऑफ द कॅपॅसिटर इज. जसा हा कॅपॅसिटर चार्जिंग होईल तसं ह्या कॅपॅसिटरच्या प्लेटवरचं पोटेन्शियल वाढत जातं, आणि ते पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल कॅपॅसिटरची व्हॅल्यू Q इक्वल टू C इंटू V असं इक्वेशन आहे. रिलेशन बिटवीन कॅपॅसिटी पोटेन्शियल आणि चार्ज. हेच आपण द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट I इन द सर्किट इज. तर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू जे आहे I इक्वल टू dQ/dt. रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज करंट. Putting value of Q is here CV, that is capacitance, into voltage, that is potential CV. Then this C as it is. Now this phi is nothing but EMF E, and this EMF E is nothing but E0 sin of omega t. C as it is, d by dt of C capacity, and E is E0, that is E0 sin of omega t. This is the current, instantaneous value of current in the circuit. ह्या सर्किट मधून फ्लो होणारा जे करंट आहे, करंटची व्हॅल्यू इतके आलेले आहे I. आणखीन आपण जे हे टर्म्स आपण हे C E0 d by dt आहे, हे C कॉन्स्टंट आहे, E0 कॉन्स्टंट आहे. आणखीन डेरिव्हेटिव्ह जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी, ओमेगा कॉम्पोजिट आहे, ओमेगा कॉस ओमेगा टी येतं. त्यामुळे ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी दिस इज I. हे डिफरन्शिएशन घेतल्यानंतर दिस इज द करंट इक्वेशन. करंट फ्लोइंग थ्रू दिस सर्किट AC करंट, इन्स्टंटेनियस करंट. इन्स्टंटेनियस करंट जे ह्यातून काय जे फ्लो होईल त्याचं इक्वेशन I इज इक्वल टू ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी असं होईल. इथं आपण ह्याला AC अप्लाय केलं, इथं दाखवताना DC दाखवलं आहे, पण चार्जिंगसाठी फक्त दाखवलं आहे DC. ह्याच्यावेळी आपण इथं AC अप्लाय करणार आहोत ह्याला. Now here rearranging terms, I equal to E0 upon 1 by omega C sin of omega t plus pi by 2.
कॉसची टर्म आपण साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणखीन ओमेगा सी इथे डिनॉमिनेटर लिहिलेलं आहे. नाव हिअर ई नॉट अपॉन 1 by omega c is I naught and this sin of omega t plus pi by 2 remains same. Now this E naught upon I 1 upon omega c, this E naught upon 1 upon omega c is known as I naught, and this is the peak value of current, highest value of current, maximum value of current. From equation of current and EMF, the current I leads the alternating EMF by EMF E by phase angle, that is pi by 2 radian. आपण EMF चं इक्वेशन जे आहे E इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी, आणखीन करंटचं इक्वेशन जे आहे I इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. दोन्ही जर इक्वेशन आपण कम्पेअर केली तर I हा इन्स्टंटेनियस करंट आहे, E हे इन्स्टंटेनियस EMF आहे, E नॉट हे इन्स्टंटेनियस EMF पीक व्हॅल्यू ऑफ EMF आहे, आणि I नॉट ही पीक व्हॅल्यू ऑफ करंट आहे. साइन ओमेगा टी सेम आहे, तर हे पाय बाय 2 एक्स्ट्रा आहे या इक्वेशनमध्ये. त्यामुळं करंट जे हा लिडिंग असतो बाय अन अँगल पाय बाय 2 रेडियन, दॅट इज 90 डिग्री. त्यामुळं करंट फ्लोइंग थ्रू दिस कॅपॅसिटर and here current leads by an angle pi by 2, that is 90 degree. Here now consider this graph. If you plot graph of this current, that is this dotted line shown by this dotted line, that is I equal to I naught sin of omega t plus pi by 2, and EMF equation E equal to E naught sin of omega t. If you plot graph of this EMF, then this is the dark line shown by this dark line E graph, that is EMF, and I naught, this is current graph. These two graphs are again here by using animation. आपण हे ॲनिमेशन सहाय्यानं पाहायचं आहे. तर याचे ज्यावेळी करंट डिक्रीजिंग असतं त्यावेळी व्होल्टेज इन्क्रीजिंग असतं, व्होल्टेज ज्यावेळी डिक्रीजिंग आहे त्यावेळी करंट इन्क्रीजिंग असतो, ज्यावेळी करंट मॅक्झिमम त्यावेळी व्होल्टेज मिनिमम असतं, ज्यावेळी व्होल्टेज मिनिमम त्यावेळी करंट मॅक्झिमम असतो. हे आउट ऑफ फेज आहे. आणखी ह्याच्यामध्ये करंट लिडिंग असतो. इन केस ऑफ कॅपॅसिटर सर्किट, करंट इज लिडिंग बाय अन अँगल पाय बाय 2 रेडियन, दॅट इज 90 डिग्री. आपण इथं आता नेक्स्ट फेजर डायग्राम पाहिजे आहे. आता फेजर डायग्राममध्ये ॲज करंट लीड्स द व्होल्टेज बाय 90 डिग्री, द फेजर रिप्रेझेंटिंग I नॉट करंट इज टर्न 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज विथ रिस्पेक्ट टू द EMF E नॉट. आता यामध्ये डायग्राममध्ये पहा, हा E नॉटचा वेक्टर आहे आणि हा I नॉटचा वेक्टर आहे. त्यामुळं I नॉट जे हा 90 डिग्रीनं टर्न झालेला आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. Hence, in case of capacitor, AC voltage applied to capacitor purely capacitive circuit, then in this case current is leading, voltage is lagging behind current by an angle pi by 2 radian, that is 90 degree. यामध्ये करंट इन्क्रीजिंग आहे, व्होल्टेज डिक्रीजिंग आहे, व्होल्टेज इन्क्रीजिंग आहे, करंट डिक्रीजिंग आहे, म्हणजे दोन्ही आउट ऑफ फेज आहेत. म्हणजे एक व्हॅल्यू इन्क्रीजिंग असेल तर दुसरी व्हॅल्यू डिक्रीजिंग असते, एक व्हॅल्यू मिनिमम असेल तर दुसरी व्हॅल्यू मॅक्झिमम असते. आणखीन इथं करंट हा कमी असतो व्होल्टेजपेक्षा. इथं दाखवले बा हिची व्हॅल्यू हायेस्ट व्हॅल्यू जी आहे करंटची थोडी कमी असते व्होल्टेजपेक्षा. हे AC voltage applied to purely capacitive circuit. Now here capacitive reactance Xc. Comparing with Ohm's law, we find that 1 by omega c represents effective resistance offered by the capacitor, called capacitive reactance, denoted by Xc. आता ही 1 by omega c ही जी टर्म्स आहे, ही टर्म इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दाखवते AC करंटचा. म्हणजे AC करंट ज्यावेळी कॅपॅसिटरमधून फ्लो होईल त्यावेळी कॅपॅसिटरनं जे अपोज केलेलं आहे त्या करंटला, ते अपोजिशन म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स Xc आहे. ऑपोजिशन ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू फ्लो ऑफ AC थ्रू दॅट कॅपॅसिटर, दिस रेजिस्टन्स दॅट इज ऑपोजिशन इज नोन ॲज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स Xc. आता Xc जे 1 upon omega c, 1 upon omega c ला आपण Xc मानलेला आहे, दॅट इज ओमेगा इज 2 pi f देन c as it is. दिस इज Xc, वेअर f इज द फ्रिक्वेन्सी ऑफ AC सप्लाय. AC सप्लायची फ्रिक्वेन्सी f आहे, आणखी c हा कॅपॅसिटन्स आहे. द फंक्शन ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन अ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट इज टू लिमिट द एम्प्लिट्यूड ऑफ करंट सिमिलर टू रेजिस्टन्स इन प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. जसं प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये ॲम्प्लिट्यूड लिमिट होते, तसं इथं कॅपॅसिटरची फंक्शन जे हे ॲम्प्लिट्यूड लिमिट करणे, व्हॅल्यू कमी करणे करंटची, हेच फंक्शन आहे कॅपॅसिटरचं AC सर्किटमध्ये. Xc व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ AC अँड ऑल्सो द कॅपॅसिटन्स ऑफ द कंडेन्सर. तर Xc जे ही कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर XC कमी होतं, दॅट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, किंवा कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कंडेन्सरची व्हॅल्यू वाढल्यानंतर पण XC डिक्रीज होतं. XC हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि XC हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटर आहे. C व्हॅल्यू इन अ DC सर्किट F इक्वल टू 0 दॅट इज XC इक्वल टू इन्फिनिटी. DC सर्किटमध्ये F 0 असतं फ्रिक्वेन्सी, तर फ्रिक्वेन्सी आपण 0 टाकल्यानंतर 1/0 एनिथिंग डिवाइड बाय 0 इज नथिंग बट इन्फिनिटी, दॅट इज XC इक्वल टू इन्फिनिटी येतं. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जे हा इन्फिनिटी येतो फॉर फ्रिक्वेन्सी इक्वल टू 0 दॅट इज DC सर्किट. DC सर्किटसाठी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इन्फायनाइट असतो. Thus, capacitor blocks DC and acts as open circuit while it passes AC of high frequency. कॅपॅसिटर जे आहे DC ब्लॉक करतो, आणखीन हाय फ्रिक्वेन्सीला AC साठी ओपन असतो कॅपॅसिटर. कॅपॅसिटरमधून AC फ्लो होतं, AC पास होतं आणि DC ब्लॉक होतं. हे कॅपॅसिटरचं फंक्शन आहे. The dimensions of capacitive reactance are the same as that of resistance and its SI unit is ohm. आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचे डायमेन्शन जे आहेत हे सेम डायमेन्शन्स ॲज दॅट ऑफ रेजिस्टन्स, आणखीन SI युनिट पण सेम आहे ॲज दॅट ऑफ रेजिस्टन्स, दॅट इज ओहम. नाउ नेक्स्ट वन इज कंपॅरिझन बिटवीन रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. आता रेजिस्टन्समध्ये आणखी रिॲक्टन्समध्ये आपण इथं कंपॅरिझन पाहायचं आहे. नाउ कन्सिडर दिस टेबल अँड हिअर लेफ्ट साइड इज रेजिस्टन्स अँड दिस इज रिॲक्टन्स. रेजिस्टन्स इज इक्वली इफेक्टिव्ह फॉर AC अँड DC. रेजिस्टन्स हा दोन्ही AC साठी आणि DC साठी इक्वली इफेक्टिव्ह असतो, पण रिॲक्टन्स हा करंट इज अफेक्टेड, रेड्युस्ड, बट एनर्जी इज नॉट कन्झ्युम्ड, हीट इज नॉट जनरेटेड. द एनर्जी कन्झम्पशन बाय अ कॉईल इज ड्यू टू इट्स रेजिस्टिव्ह कॉम्पोनंट. तर यामध्ये करंट हा एफेक्ट होतो, रेड्यूस होतो, एनर्जी ह्याच्यामध्ये कन्झ्युम होत नाही, हीट जनरेट होत नाही, लिबरेट होत नाही. पण इथं हीट कन्झम्पशन जे आहे हे फक्त रेजिस्टन्स, ह्या रिॲक्टन्सला पण थोडा रेजिस्टन्स असतो, त्यामुळे रेजिस्टन्समुळे थोडंसं एनर्जी कन्झम्पशन होत असतं. पण रिॲक्टन्समध्ये एनर्जी कन्झम्पन होत नाही, एनर्जी कॉन्स्टंट असते. इथं करंट रिड्यूस होतो यामध्ये, पण एनर्जी जे आहे हे एनर्जीमध्ये कन्झ्युम होत नाही यामध्ये. नाउ रेजिस्टन्स जे आहे इट्स व्हॅल्यू इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द AC. हिची रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसते, पण रिॲक्टन्स जे आहे हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये फ्रिक्वेन्सीवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये फ्रिक्वेन्सीवरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त होतो. हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे ह्यांची व्हॅल्यू, पण रेजिस्टन्सची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नसते. करंट अपोज्ड बाय अ रजिस्टर इज इन फेज विथ द व्होल्टेज. रेजिस्टन्समध्ये करंट आणि व्होल्टेज हे इन फेजमध्ये असतात, पण रिॲक्टन्स जे आहे हा करंट अपोज्ड बाय प्युअर इंडक्टर लॅग्स in phase while that opposed by the pure capacitor leads is phase by pi radian, that is over the voltage. तर करंट जे आहे, करंट हा इंडक्टरमध्ये लॅगिंग असतो आणि हा कॅपॅसिटरमध्ये लीडिंग असतो. ह्या रेजिस्टन्समध्ये मात्र दोन्ही इन फेज असतात, सायमल्टेनियसली इन्क्रीज डिक्रीज होतात, पण रिॲक्टन्समध्ये असं होत नाही. हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये करंट लॅगिंग असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये करंट लीडिंग असतो. दीज आर द comparison between resistance and reactance. Now next one is AC circuit containing resistance, inductance and capacitance in series, that is LCR circuit. आता आपण तिन्ही कंपोनंट जे आहेत इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टन्स जे आहे हे तिन्ही कंपोनंट जर एकत्र आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले, याच्या अक्रॉस जर आपण AC व्होल्टेज अप्लाय केलं, तर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेज जे आहे याच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स आपण इथं चेक करायचा आहे. तत्पूर्वी आपण ओनली प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेजमध्ये नो फेज डिफरन्स, दॅट इज झिरो फेज डिफरन्स, दॅट इज इन फेज. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह सर्किट जे आहे याला आपण जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट लॅगिंग असतो, व्होल्टेज लिडिंग असतं बाय अन अँगल 90 डिग्री. इन केस ऑफ कॅपॅसिटन्स, नाउ AC व्होल्टेज अप्लाइड, देन करंट इज लिडिंग अँड व्होल्टेज इज लॅगिंग बाय अन अँगल π/2, दॅट इज 90 डिग्री. आपण प्युअरली इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह आणि रेजिस्टिव्ह सर्किटसाठी आपण AC व्होल्टेज अप्लाय करून पाहिलेला आहे. करंट आणि व्होल्टेजचा फेज डिफरन्स चेक केला आहे. इथं आपण आता तिन्ही कंपोनंट सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर तिघांच्या अक्रॉस असणारा जे AC व्होल्टेज आपण अप्लाय करतो, त्यासाठी तिघांचं जे अपोजिशन आहे, तिघांचं मिळून ते अपोजिशन आणखीन आपण फेज डिफरन्स पाहणार आहोत इथं. नाव कन्सिडर दिस डायग्राम. नाव हिअर let us consider the total opposition offered by a resistor
प्युअर इंडक्टर अँड कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज विथ अल्टरनेटिंग सोर्स ऑफ EMF. आता इथं इंडक्टर L आहे, कॅपॅसिटर C आहे, रेजिस्टन्स R आहे. तिन्ही कॉम्पोनंट आपण सिरीजमध्ये कनेक्ट करून ह्याच्या अक्रॉस आपण AC व्होल्टेज अप्लाय केला आहे. याला आपण LCR सर्किट म्हणतो. आता ह्या तिन्ही कॉम्पोनंटनी मिळून तिघांनी मिळून जे करंटला अपोजिशन केले ते अपोजिशन आपण इथं पाहणार आहोत. ओनली इंडक्टन्सचं अपोजिशन जे आहे त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL म्हणायचो. ओनली कॅपॅसिटरचं अपोजिशन जे आहे करंटसाठी त्याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC म्हणतो आणि रेजिस्टन्सचं अपोजिशन त्याला आपण R म्हणतो. तर तिघांचं मिळून कंबाईन अपोजिशन जे आहे हे कंबाईन टुगेदर अपोजिशन फॉर current AC current. This we have to find out here. Let a pure resistor capital R, a pure inductor capital L and an ideal capacitor of capacitance C be connected in series to a source of alternating EMF. आता हे इंडक्टन्स कॅपॅसिटन्स रेजिस्टन्स आपण हे अल्टरनेटिंग EMF ला AC सर्किटला कनेक्ट केलेला आहे तिन्ही कंपोनंट सिरीजमध्ये. करंट ॲट एनी इन्स्टंट थ्रू द 3 एलिमेंट्स. आता तिन्ही एलिमेंटमधून जाणारा करंट जे आहे ॲट एनी इन्स्टंट हा करंट I इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी इतका आहे. त्यातून पास होणार आपण करंट विचारात घेतला, करंट कन्सिडर केला. नाउ करंट इज फ्लोइंग थ्रू दिस सर्किट दॅट इज इंस्टंटेनियस करंट I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. द व्होल्टेज EL, EC and ER are given by. Now due to current flow, voltage will drop across this first, that is inductance. Some voltage will drop across this capacitor and some voltage will drop across resistance. Hence total voltage applied E. Out of this E, some voltage will drop across inductor, that is known as EL. Some voltage will drop across capacitor, that is known as EC, and remaining voltage will drop across resistance, that is ER. म्हणजे आपण अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ह्या व्होल्टेजपैकी थोडं व्होल्टेज ह्या इंडक्टन्सला मिळेल त्याला आपण EL म्हणलं, थोडं व्होल्टेज ह्या कॅपॅसिटरला मिळेल त्याला आपण EC म्हणलं आणि थोडं व्होल्टेज ह्या रेजिस्टन्सला मिळेल त्याला आपण ER म्हणलं. आणि ही जी व्होल्टेज आहेत EL, EC and ER हे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, that is V equal to I into R, that is voltage drop across any component is nothing but current flowing through that component into resistance of that component. फर्स्ट आपण ह्या रेजिस्टन्स R मधून जे करंट फ्लो होईल त्यामुळे ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप झालं आहे ते आपण ओम्स लॉ काढू. हा यातून बाहेर पडणारा इन्स्टंटेनियस करंट आहे तो जो करंट ह्या इंडक्टन्समधून पास झाला आहे तोच करंट ह्या कॅपॅसिटरमधून पास होईल, तोच करंट ह्या रेजिस्टरमधून पास होईल इकडं. त्यामुळं व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स जे आहे ह्याला आपण ER म्हणलं. Current flowing through resistance into resistance value, that is I into R. Voltage drop across inductance, that is L. Current flowing through inductance I and inductance resistance is XL. And voltage drop across capacitor is current flowing through capacitor I and resistance of capacitor is XC. That is current into resistance voltage, current into resistance voltage and current into resistance voltage. This is Ohm's law. Using Ohm's law we can calculate voltage drop across inductance, capacitance and resistance, that is ER, EL and EC. यांचे फेज डिफरन्स पण दाखवले आहेत. EL, I, EC, I आणि R हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. हे दोन्ही 90 डिग्री अँगल आहे, ह्याच्यामध्ये पण 90 डिग्री अँगल आहे. इंडक्टन्समध्ये करंट लॅगिंग असतं, व्होल्टेज लिडिंग असतं. कॅपॅसिटरमध्ये करंट लिडिंग असतो, व्होल्टेज लॅगिंग असतं. आणि रेजिस्टरमध्ये नो लिडिंग लॅगिंग, दॅट इज बोथ आर सायमल्टेनियसली इन्क्रीजिंग, सायमल्टेनियसली डिक्रीजिंग, दॅट इज इन फेज. Now here, as ER is in phase with current I0, the vector ER is drawn in the same direction as that of I along the positive direction of x-axis represented by OA. Now see in this diagram. आता I0 जे आहे ह्या डायरेक्शनमध्येच ER असतं त्यामुळे x axis वरती आपण I0 ची जी व्हॅल्यू आहे त्याच डायरेक्शनमध्ये आपण इथं ER घेतलं आहे. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. The voltage across L and C have a phase difference of 180 degree. Hence the net reactive voltage is EL minus EC. तर आपण इथं इंडक्टन्स आणखीन कॅपॅसिटरचं व्होल्टेज जे आहे हे दोन्ही आउट ऑफ फेज असतात. 180 डिग्री त्यामध्ये अँगल आहे म्हणून आपण पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला EL दाखवलं, निगेटिव्ह वाय ॲक्सिसला EC दाखवलं. तर सपोज इफ EL is greater, assuming EL is greater than EC, represented by OB dash in the figure. आता इथं EL जे आहे EL इथं आहे, OB त्यानंतर हे OC जे आहे हे EC आहे. हे दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर रिझल्टंट जे आहे हे OB डायरेक्शनमध्ये येतं व्होल्टेज EL मायनस EC. EL मायनस EC हे OB डॅश आहे. The resultant of OA and OB dash is the diagonal OK of the rectangular OAKB dash. आता
ओ ए जे हा ई आर आहे, आणखीन ई एल मायनस ई सी हे ओ बी डॅश आहे, ज्याच्यामधून ई एलमधून ई सी मायनस केल्यानंतर रिझल्टन जे ओ बी डॅश येतं, म्हणजेच हे ओ बी आहे, ओ बीमधून ओ सी मायनस केल्यानंतर ओ बी डॅश येतं, म्हणजेच ई एल मायनस ई सी केल्यानंतर ओ बी डॅश आहे. ओ ए आणि ओ बी डॅश जे आहे यांचा रिझल्टंट ओके आहे, ओ टू के हा वेक्टर आहे ई नॉट. नाउ using this Pythagoras law, then here this OK square equal to OA square plus AK square. मग AK square जे आहे आपण OB डॅश घेतलं आहे, दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर OK इक्वल टू OA square plus OB dash square. This OB dash square. Now putting values here, this OK is E naught, OA is ER, and this OB dash is EL minus EC. This is square. Now again putting value of this voltages, that is voltage across resistance is I naught R, voltage across inductance is I naught XL, and voltage across capacitor is I naught into XC. Here taking I naught common, I naught into bracket into square root R square plus into bracket XL minus XC whole square. This is E naught, that is resultant voltage, total voltage. Now here rearranging terms, then E naught upon I naught equal to under root R square plus in bracket XL minus XC bracket square. Now this E naught upon I naught, that is voltage divided by current, is nothing but resistance. Here this is Z, and this Z is comparing the above equation with Ohm's law. The quantity Z equal to R square under root R square plus in bracket XL minus XC bracket square. This is Z. Comparing this with Ohm's law. Ohm's law is voltage divided by current is resistance. Hence here this is the resistance R and nothing but here Z, and this Z is known as impedance. Z represents the effective opposition offered by the inductor, capacitor and resistor connected in series to the flow of AC current. तर आपण ओनली आता रेजिस्टन्सनं जे करंटला अपोज केलं असतं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, इंडक्टन्सनं करंटला जे काय अपोज केलं AC करंटला त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो, कॅपॅसिटरनं करंटला जे अपोजिशन केलं AC करंटला त्याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. आता तिन्ही कंपोनंट जे आहेत इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स, ह्या तिघांनी मिळून जे AC करंटला जे काय अपोजिशन केले, विरोध केलेला आहे, त्यालाच आपण इथं इम्पिडन्स Z म्हणतो. Impedance Z is the opposition offered by these three components, that is inductance, capacitance, resistance together for AC current. AC करंटला तिघांनी मिळून जे काय अपोजिशन केले, विरोध केलेला आहे करंट जाण्यासाठी, तो विरोध जे आहे ते अपोजिशन आहे त्याला आपण AC मध्ये इम्पिडन्स म्हणतो. The reciprocal of impedance of an AC circuit is called admittance. Its SI unit is per ohm or Siemens. तर ह्या इम्पिडन्स जे याचा आपण रेसिप्रोकल घेतला, 1/Z केलं, त्याला म्हणायचं ॲडमिटन्स, याचा SI युनिट आहे पर ओहम. Z हा पण इम्पिडन्स हा पण रेजिस्टन्स आहे, त्याचा युनिट पण ओहम आहे, आणि याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर हा ॲडमिटन्स येतो, याचा SI युनिट पर ओहम किंवा सायमेन आहे. It can be defined as the ratio of RMS voltage to RMS value of current, that is impedance, is expressed in ohm. आता हा इम्पिडन्स जे आहे आपण अजून एका मेथडनं आपण डिफाईन करू शकतो. RMS व्होल्टेज आणखी RMS करंट जे इथं पहा, हे पीक व्होल्टेज डिवाइड बाय पीक करंट, हा इम्पिडन्सच्या ऐवजी आपण इथं ERMS, दॅट इज RMS व्होल्टेज डिवाइड बाय RMS करंट, हा पण रेशो इम्पिडन्स असतो, आणि हा इम्पिडन्सचा SI युनिट ओहम आहे. Now here from the phasor diagram it can be seen that in an AC circuit containing L, C and R, the voltage leads the current by phase angle phi. तर इथं आपण इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि रेजिस्टिव्ह सर्किटच्या फेजर डायग्रामवरून आपल्याला असं लक्षात येतं की हे व्होल्टेज आणि करंट जे आहे हे लिडिंग लॅगिंग फाय अँगल आहेत. तर टॅन फाय इक्वल टू AK डिवाइड बाय ओके, आपण डायग्रामवरून आपण टॅन फाय जर घेतलं तर AK डिवाइड बाय ओके येतं, आणि AK म्हणजेच OB डॅश आहे, ओके हे OA आहे, आणि OB डॅश जे आहे EL मायनस EC आहे, OA हे ER आहे. आपण यांच्या व्होल्टेजच्या व्हॅल्यू पुट केल्या. इंडक्टन्सचं व्होल्टेज आहे I0 XL,
कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे आय नॉट एक्स सी आणि रेजिस्टन्सचं व्होल्टेज आहे आय नॉट आर. आय नॉट कॉमन घेतलं, कॅन्सल झाल्यानंतर एक्सेल मायनस एक्स सी बाय आर. नाउ हिअर फाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सेल मायनस एक्स सी अपॉन आर. दिस फाय इज फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज. Now therefore the alternating current in LCR circuit would be represented by, आता आपण करंटचं इक्वेशन I equal to I naught sin of omega t plus phi and E equal to E naught sin of omega t plus phi. आता इथं करंट आणि व्होल्टेज जे आहे हे लीडिंग लॅगिंग हे फायवर डिपेंड असतात. आपण ओनली इंडक्टिव्ह, ओनली कॅपॅसिटिव्ह, ओनली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी नो फेज डिफरन्स, इंडक्टिव्ह सर्किटसाठी 90 फेज डिफरन्स दॅट इज व्होल्टेज लिडिंग, कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी अगेन 90 फेज डिफरन्स बट करंट लिडिंग. त्या इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी हा फेज डिफरन्स फिक्स होता. पण इथं मात्र इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स तिन्ही कॉम्पोनंट जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले तर करंट आणि व्होल्टेजचा फेज डिफरन्स हा त्यांच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतो. फेज डिफरन्स हा डेफिनेट नाही, फिक्स नाही. पण फाय जे आहे हा एक्सेल, एक्सी आणि आर ह्या तिन्हींच्या व्हॅल्यूवरती फाय डिपेंड आहे. त्यामुळे इथं डेफिनेट फेज नाही, फेज हा वेगवेगळा असू शकतो. प्लस करंट पण लिडिंग असू शकतं, व्होल्टेज पण लिडिंग असू शकतं डिपेंडिंग अपॉन दिस व्हॅल्यूज ऑफ इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स दॅट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड रेजिस्टन्स यांच्या व्हॅल्यूवरती फेज डिपेंड्स आहे. आपण याच्यामध्ये व्हेन वी कॅन नाउ डिस्कस 3 केसेस बेस्ड ऑन द अबाउट डिस्कशन. आता आपण ह्याच्यावरून 3 केस पाहणार आहोत आपण यामध्ये. पहिली केस आहे व्हेन एक्सेल इक्वल टू एक्सी देन फाय इक्वल टू 0. जर आपण एक्सेल इक्वल टू एक्सी घेतलं तर हा डिफरन्स 0 येतो, टॅन इनवर्स ऑफ 0 दॅट इज फाय इक्वल टू 0. फाय इक्वल टू 0 म्हणजेच हेन्स व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. ह्या केसमध्ये करंट आणि व्होल्टेज दोन्ही एकाच फेजमध्ये असतात, म्हणून दस द AC सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह. हे नॉन इंडक्टिव्ह आहे, हे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट आहे. त्यामध्ये रेजिस्टन्समध्ये फेज डिफरन्स 0 असतं करंट आणि व्होल्टेजमध्ये. नाउ सेकंड केस व्हेन एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी फाय इज पॉझिटिव्ह देअरफॉर फाय इज पॉझिटिव्ह. टॅन फाय पॉझिटिव्ह असल्यामुळे फाय पॉझिटिव्ह येतो आणि फाय पॉझिटिव्ह असल्यामुळे हेन्स व्होल्टेज लीड्स द करंट बाय फेज अँगल फाय. द AC सर्किट इज इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट. हे इंडक्टिव्ह डॉमिनेट सर्किट आहे, याच्यामध्ये व्होल्टेज लिडिंग असतं आणि करंट लॅगिंग असतो आणि फेज डिफरन्स हा फाय येतं. आणखीन थर्ड केस व्हेन एक्सेल लेस दॅन एक्सी टॅन फाय इज निगेटिव्ह दॅट इज फाय इज निगेटिव्ह हेन्स करंट लीड्स द व्होल्टेज बाय अ फेज अँगल फाय. द AC सर्किट इज कॅपॅसिटिव्ह डॉमिनेटेड सर्किट. याच्यामध्ये करंट लिडिंग असतो आणि हे कॅपॅसिटिव्ह डॉमिनेटेड सर्किट आहे and phase difference is phi. Now here impedance triangle. आपण आता impedance triangle पाहणार आहोत. इथे consider this diagram. This from the 3 phasor आपण 3 फेजरच्या डायग्राम वरून ER जे आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज I इंटू R, EL जे आहे इंडक्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज I इंटू XL अँड EC जे आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज I इंटू XC. याच्यामध्ये वी ऑप्टेन द इम्पिडन्स ट्रायंगल. आता इम्पिडन्स ट्रायंगल जे आहे यामध्ये द डायगोनल ओके रिप्रेझेंट्स द इम्पिडन्स झेड ऑफ द AC सर्किट. आता हा ओके जे आहे हा झेड आहे, इम्पिडन्स आहे. देन झेड इक्वल टू आर स्क्वेअर अंडर रूट आर स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपण पायथागोरस लॉ यूज केल्यानंतर आर स्क्वेअर जे आहे झेड स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर येते. हे द base OA represents the ohmic resistance R and the perpendicular AK represents reactance XL minus XC. हा रेजिस्टन्स R आहे बेस आणि हा AK जे हा XL minus XC हा रिॲक्टन्स आहे. इंडक्टिव्ह सर्किट आहे. Angle AOK that is phi is the phase angle by which the voltage leads the current is the circuit where tan phi equal to XL minus XC upon R. आता आपण जर ह्या डायग्राम मध्ये tan of phi घेतलं टॅन ऑफ फाय हे एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर येतं आणि हा फेज आहे, फेज अँगल आहे. इथं व्होल्टेज लिडिंग असतं, करंट लॅगिंग आहे आणि हे अँगल जे आहे हा अँगल फाय डिपेंड्स अपॉन एक्सेल, एक्सी अँड आर यांच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतं. हा इम्पिडन्स ट्रायंगल आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज and for other videos see description box of this video. Don't forget to subscribe, like and share.